माननीय मुख्याधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पालेगाव चौक पासून सुदाम हॉटेल चौक पर्यंत ज्या अनधिकृत धाबे आणि अनधिकृत टपऱ्या होत्या, शेड होते, त्याच्यावरती कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं। त्यानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या ठिकाणी आम्ही आज अनधिकृत धाबे, हॉटेल आणि टपऱ्या आणि शेड याच्यावरती कारवाई करून रस्ता आणि चौक मोकळा करून घेण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी ज्या पद्धतीने टपऱ्या आणि अनधिकृत धाब्यांचं प्रमाण आहे त्यानुसार आपल्याला अजून या ठिकाणी कारवाई सुरू ठेवावी लागणार आहे। तसंच पश्चिमेला सुद्धा या ठिकाणची कारवाई अशाच प्रकारे हॉटेल धाब्यांची सुरू राहणार आहे आणि असं माननीय मुख्याधिकाऱ्यांचे तसे स्पष्ट आदेश आहे। अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख आणि पदवी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत ही कारवाई करण्यात आलेली आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।